स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। कोकण पदवीधर मतदारसंघातील यंदाची निवडणूक कोचिंग क्लासेस संघटनेच्या प्रवेशामुळे रंगतदार झाले। कोचिंग क्लासेस संघटनेचे सुमारे 7,500 पदवीधर सदस्य या निवडणुकीत सक्रिय झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे। दरम्यान शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून आज कोचिंग क्लासेसचे अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ठाण्यात कोकण पदवीधर निवडणुकीसाठी कोचिंग क्लास संघटनेच्या वतीने अमोल जगताप यांना उमेदवारी देण्यात आले। शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि रोजगार निर्मिती करणे यासारखे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले आहे। शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आपला अर्ज दाखल करण्याआधी जगताप यांनी कोर्ट नाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले। यावेळी सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शैलेश सकपाळ, भरत जाधव, बबन चव्हाण, संचालक शिक्षक उपस्थित होते। सदर प्रसंगी त्यांनी शिक्षक पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी याबाबत विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे सांगितले। दरम्यान गेल्या 6 महिन्यापूर्वी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने 9,000 तरुण पदवीधर यांचे अर्ज भरून त्यांचा समावेश मतदार म्हणून करून घेतला आहे। शिवाय हजारो माजी विद्यार्थी यांना संपर्क साधण्यात आलेला आहे, असेही जगताप यांनी सांगितले। काय सांगाल, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहात, कसं वाटतं एकंदर? सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी कोकण भवनात पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहे आणि मी सर्व पदवीधरांना विधान भवनामध्ये न्याय देईल आणि सर्वसामान्यांचा एक हक्काचा माणूस एक विधान परिषदेत आपला आमदार म्हणून असेल ही मी सर्वांना खात्री देतो आणि सर्वांनी मतदान करण्यासाठी मी सर्वांना 100% मतदान करण्यासाठी आवाहन करतो। अनेक जे पदवीधर मतदार आहेत त्यांना नेमकं काय आवाहन कराल, त्यांच्या कोणत्या समस्येसाठी तुम्ही पाठपुरावा करणार आहात? पदवीधरांच्या मागण्यांना आणि सर्वसामान्यांना आणि सर्व संचालकांना माझं आव्हान आहे की सर्वांनी एकत्रित येऊन एका आपल्या लढ्याला एक साथ द्यायला पाहिजे। लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत गाठता आले नाही, पण मित्र पक्षाच्या मदतीने त्यांनी बहुमताचा आकडा पार केलाय। त्यामुळे आता दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींनाही वेग आलाय। दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना संसदीय दलाचा नेता म्हणून निवडण्यात आले। या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी भाजपला समर्थनाची पत्रे दिली आहेत। म्हणजे नितीश आणि चंद्रबाबू यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला, तसे लोकसभा भंग करण्याची विनंती केली। यानंतर सायंकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एनडीएची तासाभरात बैठक झाली। या बैठकीत नितीश आणि चंद्रबाबू यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पवन कल्याण, जयंत चौधरी, जितन राम मांझी, चिराग पासवान, अनुप्रिया पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा जादुई आकडा पार करता आला नाही, त्यामुळे आता त्यांना मित्र पक्षाची गरज लागणार आहे। विशेष म्हणजे जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे एन चंद्रबाबू नायडू एनडीए सरकार स्थापन करण्यात किंग मेकरची भूमिका बजावत आहेत। या निवडणुकीत भाजपने 240 जागा जिंकल्यात, ज्या बहुमताच्या आकड्यापेक्षा 32ने कमी आहेत, तर टीडीपी आणि जेडीयूकडे एकूण 28 जागा आहेत। भाजपच्या इतर मित्रपेक्षा सोबत मिळून एनडीए बहुमताचा आकडा पार करणार आहे। नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी काल सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला। रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी पडलेल्या राडारोडावरून खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले, तसेच फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाची पाहणी केली। म्हस्के यांनी फलाट क्रमांक 1, 2 आणि 5ची पाहणी केली, तेव्हा त्यांना फलाटावर ठिकठिकाणी राडारोडा पडलेला दिसला। पावसाळ्याचे दिवस असून येत्या 2 दिवसात पडलेले रॅबिट तातडीने उचलण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्यात। रेल्वे प्रवाशांशी दौऱ्यादरम्यान म्हस्के यांनी संवाद साधला। प्रवासी प्रतीक्षालयाला भेट देत तातडीने गंजलेली बाकडी बदलण्याच्या सूचनाही केल्यात। फलाटावरील पाणपोई शौचालयाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबरच पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना नरेश म्हस्के यांनी केले।
फलाटावर येत असलेल्या दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्टेशन मास्तरांना निर्देश म्हस्के यांनी दिलेत. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत आहेत. मोठमोठ्या सुविधा आम्ही देऊ, पण प्राथमिक सुविधाही देणे तितकेच गरजेचे आहे. रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यावर आमचा भर असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेतले आहे. या अभियानात 15 ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात 1 लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाचा शुभारंभ काल सकाळी पोखरण रोड नंबर 1 कॅडबरी जंक्शन येथे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बकुळीचे झाड लावून केला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 5 जूनपासून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ठाणे महापालिका हद्दीत 1 लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात काल महापालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे 5000 झाडे लावून करण्यात आली. या अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन या निमित्ताने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. बांबू तसेच स्थानिक प्रजातींच्या झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिका यासाठी विनामूल्य झाडे उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या जागांबरोबरच सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, शासनाचे सर्व विभाग, संरक्षण दल, खाजगी कार्यालये, गृहसंकुले, स्वयंसेवी संस्था, धर्मदायी संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी, रोपांची मागणी नोंदवावी. या सगळ्यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान यशस्वी करू असा विश्वास आयुक्त राव यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर गड आला पण सिंह गेला या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा दणदणीत पराभव केला आहे. 2,34,000 मतांनी नरेश म्हस्के विजयी ठरलेत. मुंबईमध्ये ठाकरे गटाला घवघवीत यश मिळाले, परंतु ठाण्यातील उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक राजन विचारे यांची मोठ्या मताधिक्याने हार झाल्याने ठाण्यातील उद्धव ठाकरे यांची शाखा समजली जाणारी चंदनवाडी शिवसेना शाखा येथे शिवसैनिकांनी अनोखा असा शाखा प्रमुख तानाजी कदम यांनी बॅनर लावलाय. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीला ठाण्यात तर सत्ता विरुद्ध निष्ठा असा रंग मिळाल्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच ही निवडणूक आटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाला उभारी दिली. एकही आमदार नगरसेवक सोबत नसताना ठाण्यातून त्यांनी शिवसैनिकांच्या मदतीने लोकसभा निवडणूक लढवली. प्रचार देखील उत्तमरित्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पार पडला.
सत्ता विरुद्ध निष्ठा अशी लढत सुरू असताना सर्वत्र राजन विचारे यांचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला जात होता. मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकत असताना धनुष्यबाण तळपत गेला आणि मशालीची धग कमी होत गेली. शेवटच्या फेरीअंती नरेश म्हस्के यांना 7,22,789 मते मिळाली तर राजन विचारे यांना 5,08,185 मतांचा पल्ला गाठता आला. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार म्हणून ठाण्यात ठाकरे गटाची असलेली एकमेव मोठी ताकद आणि अस्तित्व संपुष्टात आले आहे. असे असले तरी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम राहील असला तरी ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर चंदनवाडी शिवसेना शाखा येथे गड आला पण सिंह गेला या आशयाचे बॅनर लागला असून तो ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.